हॅलो गाईज, मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला मी 40 साईजचं ब्लाऊज कसं कटिंग करतात ते शिकवणार आहे आणि त्या कस्टमरच्या अंगावर कसं परफेक्ट बसते ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता ही साडी आहे आपली आणि ते ब्लाऊज पीस आहे गुलाबी कलरचं। तुम्ही बघू शकता जो पदर आहे आपला ज्या कलरचा पदर आहे त्याच कलरचा ब्लाऊज पीस आहे आणि हे मोरपंखी म्हणजे अशी आकाशी कलरची हे साडी आहे। तुम्ही बघू शकता हे कशा पद्धतीमध्ये आहे। तर 40 साईजचा ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे। तर चला मग आता आपण व्हिडिओ स्टार्ट करू। सर्वात अगोदर आपल्याला 1.25 मीटर कपडा लागेल। 40 साईजचा आहे म्हणून मी तुम्हाला सर्वात अगोदर माप कसं टाकायचं मी ते तुम्हाला सांगून देणार आहे आणि नंतर कटिंग करणार आहे। तुम्ही हे जे मी माप तुम्हाला दाखवत आहे हे माप तुम्ही पेपरवरती कटिंग करून घ्यायचं। मी डायरेक्ट अस्तरावरती कटिंग करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता ब्लाऊजची साईज 40 आहे। गळा आपल्याला 3चा घ्यायचा आहे। मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर एकदम परफेक्ट तुम्हाला 40चा ब्लाऊज बसून जाईल। आता बघा शोल्डर आपल्याला 3.5चं घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। आणि जो बग्गल आहे ती बग्गल आपल्याला 7ची घ्यायची आहे, कारण ती जाड असल्यामुळे ते परफेक्ट बसला पाहिजे म्हणून आपल्याला बग्गल 7ची कटिंग करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता 7.5 लिहिलेलं आहे मी, पण ते 7चीच बग्गल तुम्हाला घ्यायची आहे। म्हणजे परफेक्ट माप जर टाकलं तर आपलं ब्लाऊज हे परफेक्ट फिटिंगने बसेल। मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही त्याच पद्धतीने कटिंग करा म्हणजे आपलं ब्लाऊज परफेक्ट बसेल। आणि हा जो गोल राऊंड देतो आपण तुम्ही बघू शकता इथं मी तुम्ही बघू शकता अंतर ठेवलेलं आहे। तुम्हाला सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं तुम्ही याची घडी टाकायची आहे आपल्याला 13ची। म्हणजे 40चा ब्लाऊज आहे तर 40चा चौथा भाग आहे तो 10 आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 मिसळवायचे आहे। तर एक जातो आपला टक्स मारायसाठी आणि 2 राहते मार्जिनसाठी। तर तुम्ही बघू शकता पहिला आपल्याला 10ची घडी टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यात 3 मिसळवायचे आहे। तर हे जे पूर्ण घडी आहे तुम्ही बघू शकता हे आपली 13ची आपल्याला घेऊन घ्यायची आहे। म्हणजे आपल्याला मार्जिनसाठी व्यवस्थित आपलं फिटिंग बसली पाहिजे त्याच्यामध्ये। तुम्ही बघा याच पद्धतीने कटिंग करा म्हणजे तुमचं ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट बसणार आहे। राऊंड शेप 7चा घ्यायचा, शोल्डर 3.5चा आणि गळा 3चा घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही सर्वात अगोदर असं लिहून ठेवायचं आहे। आता तुम्ही बघा साईड पट्टी आणि कटोरीचं माप मी ज्या पद्धतीने सांगते तुम्हाला त्याच पद्धतीने सेम कटिंग करून घ्यायचं आहे। पेपर कटिंग करून घ्यायची आहे, नंतर अस्तरवरती कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने काटायचं आणि त्याच पद्धतीने शिवायचं आहे। तर बघू शकता तुम्ही जी कटोरी आहे आपली ते कटोरीचं हे असं आहे 7.5 घेऊन घ्यायचं आणि हा जो राऊंड आहे आपला तो राऊंड आपल्याला 13चा घेऊन घ्यायचा आहे। वरचा 13चा घेऊन घ्यायचा आणि जो खालचा राऊंड आहे हा आपला तो आपल्याला 12चा घेऊन घ्यायचा आहे। हे डबल कटोरी आहे म्हणून हे माप थोडं मोठं घेतलेलं आहे आपण। जर साधी कटोरी घेतली तर आपल्याला थोडं कमी पण माप घेतलं तरी चालेल, पण सहसा आजकाल सर्वजण डबल कटोरी शिवता म्हणून मी तुम्हाला डबल कटोरीचंच माप याच्यामध्ये सांगितलेलं आहे। तर आपलं कटोरीचं माप झालेलं आहे, कटिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता। आता तुम्हाला साईड पट्टी ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने सांगते। अगोदर याचा जो गळा असतो आपला साईड पट्टी अटॅच करतो ना आपण, तर हा गळा असतो तो गळा घेऊन घ्यायचा आहे आपल्याला 5.5 तुम्ही लिहिलेला आहे। तुम्ही याच पद्धतीने कट करायचा आहे। तुम्ही बघू शकता हा इथून इथपर्यंत आपल्याला 5.5 घेऊन घ्यायचा आहे। शोल्डर आपल्याला 3.5 घेऊन घ्यायचा आहे। हे साईड पट्टी आहे, साईड पट्टीचं सेम टू सेम माप टाकायचं आणि जो बग्गल आहे याचं पण आपल्याला 7ची बग्गल काटून घ्यायची आहे मी सांगितलेल्या पद्धतीने। तुम्ही बघू शकता आणि हा जो राऊंड येतो ज्याला कटोरी अटॅच करतो आपण ते आपल्याला जो राऊंड आहे तो 10.5चा घेऊन घ्यायचा आहे आणि याची अशी लंबाई बग्गलपासून तर आपल्या साईड पट्टीपर्यंत 7ची लंबाई घ्यायची आहे आणि जी रुंदी आहे आपली ते रुंदी पण आपल्याला याची 7चीच घेऊन घ्यायची आहे।
म्हणजे मी ज्या पद्धतीने तुम्हाला साईड पट्टीचं माप सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पेपर कटिंग करून घ्यायचे आहे अगोदर. जर 40 इंचाचा ब्लाऊज शिवायचा असेल तर सेम याच पद्धतीने तुम्हाला कटिंग करून घ्यायची आहे. म्हणजे आपलं ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट बसणार. तुम्ही बघू शकता आपलं ती साईड पट्टीन कटोरी कटिंग झालेले आहे. तुम्हाला माप सांगितलेलं आहे मी. आता हे जे आहे अस्तींची कटिंग करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता डबल फोल्डमध्ये मी कपडा टाकलेला आहे आणि याची लंबाई आपल्याला 11 घेऊन घ्यायची आहे, कारण की त्यांचा जो दंड आहे तो जाड आहे. म्हणून आपल्याला कपडा कमी न पडता आपल्याला याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. आणि याची क्रॉसपट्टी आहे, क्रॉसपट्टी समोरून 4.5 घ्यायची आहे. ही समोरची जी आहे 4.5 घ्यायची आहे, म्हणजे अर्धा आपलं शिलाईमध्ये जाईन तर हे 4 बसून जाते. अर्धा इंच आपला शिलाईमध्ये चालले जाते. आणि याचा जो पूर्ण जी लंबाई आहे आपल्याला 14 घ्यायची आहे. आणि मागची जी आहे ही पट्टी हे आपल्याला माप याचं 3 घेऊन घ्यायचं आहे. हे माप आपलं क्रॉसपट्टीचं आहे आणि याला असं तिरपा असा भाग देऊन द्यायचा आहे. आता आपली कटिंग झालेली आहे अस्तराची. अस्तर 1.25 मीटर लागलेला आहे आपल्याला 40 इंचाच्या अस्तींचा आपल्या ब्लाऊज कटिंगसाठी. आता तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कटिंग केलेली आहे. तुम्हाला पण अशाच पद्धतीने ब्लाऊज जवळ असलं की याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. अस्तीन जेवढे मोठी पाहिजे आपल्याला 5ची 6ची 7ची ज्या मापाची पाहिजे त्याच मापाची कटिंग करून घ्यायची. आता आपली अस्तीन कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला याच मी ज्या पद्धतीने तुम्हाला माप सांगितलेलं आहे 40चं, आता तुमच्याजवळ जे मापाचा ब्लाऊज असले तुम्ही त्या मापावरून त्यांना जेवढा गळा पाहिजे तेवढा तुम्ही गळा टाकू शकता. आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेले आहे माप तुम्ही त्याच पद्धतीने जर का टाकले तर तुमची परफेक्ट येऊन जाणार. साईड पट्टीन कटोरीचं माप तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तेच माप तुम्हाला परफेक्ट या कपड्यावर आखायचं आहे आणि नंतर आपल्या ब्लाऊज पीसवर कट करून टाकायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मी मागचा गळा, साईड पट्टी, कटोरी आणि क्रॉसपट्टी तिन्ही चारीचे माप टाकून घेतलेले आहे. आता ते कटिंग करून घेत आहे ज्या पद्धतीने सांगेल आहे. जर तुम्ही तीच पद्धत जर फॉलो केली तर तुमचं ब्लाऊज पण हे परफेक्ट बसेल. अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे याची फिनिशिंग व्यवस्थित येते. आणि सर्वात अगोदर तुम्हाला पेपर कटिंग करून घ्यायचे आहे. मी अस्तरवरतीच कटिंग करून घेतलेली आहे, पण तुम्हाला समजायसाठी तुम्हाला पेपर कटिंग करून घ्यायची आहे. आणि ती पेपर कटिंग तुम्हाला या अस्तरवर ठेवायची आहे आणि सेम त्या पद्धतीने अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. आणि अस्तर कटिंग केल्यानंतर तुम्हाला ब्लाऊज पीसवरती ते टाकून घ्यायचं आहे आणि नंतर कटिंग करायची आहे. म्हणजे तुमचं ब्लाऊज चुकणार नाही आणि परफेक्ट बशीन. 40 साईज म्हटली म्हणजे खूप मोठी साईज आहे, म्हणून परफेक्ट माप आलं पाहिजे, परफेक्ट ब्लाऊज बसलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला परफेक्ट माप असणं गरजेचं असते. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे की 40चं ब्लाऊज हे परफेक्ट बसलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता माझी कटिंग झालेली आहे. तुम्हाला जर समजलं असेल तर प्लीज तुम्ही याच पद्धतीने एकदा फॉलो करून बघा, एक ब्लाऊज शिवून बघा आणि नंतर मला सांगा की व्यवस्थित बसलं की नाही. आता आपली अस्तरची कटिंग जी आहे ती झालेली आहे. आता मी हेच ब्लाऊजवरती ठेवून बघू शकता तुम्ही ब्लाऊजवर मी टाकलेलं आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने होईल, जेवढा कपडा असेल तुमच्याजवळ तुम्ही कुठेही ठेवू शकता आणि तशीच कटिंग करून घ्यायची आहे. सेम पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये गळा बॅक साईडचा गोल चौकोनी जो म्हटला तसा टाकू शकता. तुम्ही बघू शकता माझी अस्तरची याची कटिंग झालेली आहे. मी सांगितलेल्या पद्धतीने कटिंग करून बघा, एकदा ब्लाऊज परफेक्ट बशीन. आणि मी कस्टमरनं आता हे ब्लाऊज घातलेलं आहे, ते ब्लाऊज कशी तिच्या अंगावरती बसलेलं आहे तुम्ही बघू शकता कसं परफेक्ट आपलं ब्लाऊज त्या कस्टमरच्या अंगावरती बसलेलं आहे. 40 साईजचं ब्लाऊज एकदम फिनिशिंगने आणि किती सुंदर पद्धतीने त्यांच्या अंगावरती बसलेलं आहे. ते कस्टमर खूप खुश झाल्या, कारण त्यांचं ब्लाऊज याच्या अगोदर कोणीही असं परफेक्ट शिवलेलं नाही. शोल्डर बघू शकता व्यवस्थित आहे, कुठल्याही प्रकारची झोलझाल त्या ब्लाऊजमध्ये नाही आहे. प्लीज गाईज तुम्हाला जर खरंच माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता फिनिशिंगने माझं ब्लाऊज शिवून झालेलं आहे. तुम्ही पण याच पद्धतीने शिवा असं मला वाटते.
आणि मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आपलं ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे आणि कस्टमरच्या अंगावर व्यवस्थित बसलेला आहे. तर प्लीज सबस्क्राईब मी.